टेरिफची फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात शुल्काची मोठी चर्चा ही भारतात झाली. त्याच पद्धतीने H1B व्हिसाच्या बाबतीमध्ये मोठी चर्चा आज या ठिकाणी होती. इव्हन हा आपण जय महाराष्ट्राच्या या प्लॅटफॉर्मवरती या संदर्भामध्ये आज आवर्जून चर्चा करतो आणि ते स्वाभाविक आहे, कारण 2024 मध्ये जे H1B व्हिसा लॉटरी पद्धतीने दिले गेले, प्रतिवर्षी साधारणतः 85,000 अशा प्रकारचे व्हिसा हे अमेरिकेकडनं दिले जातात. खरं तर ही प्रक्रिया 1990च्या दशकामध्ये सुरू झाली आणि जसं आपण आता सांगितलं की ज्यामध्ये विशेष कौशल्य असणारे काही विशिष्ट क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना त्यांचं अल्पकाळासाठी त्यांना हायर करायचं आणि त्यांच्या तंत्रज्ञानाचा किंवा त्यांच्या कौशल्याचा वापर हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी विविध कंपन्यांसाठी होतात. आपल्याला कल्पना आहे की अमेरिका काही प्रॉडक्ट नेशन नाहीये, अमेरिका काही इंडस्ट्रियलाइज नेशन नाही. सर्व्हिस सेक्टर अमेरिकेमध्ये प्रचंड प्रिडॉमिनंट आहे. त्यामुळे हे मॅन पॉवर प्रामुख्याने IT सेक्टरसाठी मोठ्या प्रमाणावरती वापरलं गेलं. अर्थात याचाच वापर करत अनेक लोक म्हणजे अगदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पूर्वीचे मित्र एलॉन मस्क असतील, सत्या नडेला असतील किंवा सुंदर पिचई असतील, या सगळ्या लोकांनी याच H1B व्हिसाचा वापर केलेला आणि ते अमेरिकेमध्ये गेलेत. यांची संख्या मोठ्या प्रमाणावर भारतीयांची आहे, कारण मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार 85,000 पैकी साधारणतः 65,000 व्हिसा हे H1B व्हिसा हे भारतीयांना मिळालेले होते. अर्थात यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोटात दुखण्यामागचं कारण हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा. ते अशा पद्धतीने होतं की आता हा एक ज्या कारणासाठी हा H1B व्हिसा सुरू केला गेला की अत्यंत कौशल्य असणारे काही स्पेसिफिक फील्डमध्ये असणाऱ्या लोकांना घ्यावं. मात्र आता असं व्हायला लागलंय की आपल्याकडच्या IITs आणि IIM मधले अनेक फ्रेशर्स जे पासआउट होत आहेत त्यांना प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर हायर केलं जात आहे. अर्थात मुलांची पण त्याकडे ओढ आहे. आता यांना जो अॅन्युअली सॅलरी ऑफर केला जातोय तो अप्रॉक्सिमेटली 60 ज्याला आपण $1,000 म्हणतो किंवा $70,000 आहे. आता मुद्दा असा येतोय की साधारणतः अमेरिकन नागरिकाला ज्या वेळेला ही कंपनी हायर करते तेव्हा त्याला $1,00,000 द्यावा लागतो. त्यामुळे या कंपन्यांना $30,000 ते $40,000 त्या ठिकाणी फायदा होतो आहे. आता मुद्दा असा आहे की यामुळे जो इलेक्शनच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा बनवलेला होता तो असा होता की स्थानिकांचे जॉब्स याच्यामुळे जात आहेत, मोठ्या प्रमाणावरती लोक भारतामध्ये येत आहेत, हा मुद्दा होता. आणि इलिगल म्हणजे एकूणच इमिग्रेशन निर्वासितांचा मुद्दा हा प्रामुख्याने चर्चेला आला होता. आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये त्याला जे मार्गदर्शन करणारे किंवा त्याची जी ऍडवायझरची टीम आहे ही अमेरिकेमधले निओ कन्झर्वेटिव्ह आहेत. हे अति उजव्या विचारांचे एक असा वर्ग आहे की जो प्रामुख्याने बायबल बेल्ट किंवा काऊ बेल्ट म्हणून ओळखला जातो, ज्यांनी जॉर्ज बुशच्या काळामध्ये जेव्हा अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग बाहेर आला आणि जॉर्ज बुश ज्युनियरला यांनी निवडून दिलेलं होतं. हाच वर्ग मोठ्या प्रमाणावरती बाहेर आला आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना देखील निवडून दिलेला आहे. हा जो अति उजव्या विचारांचा आहे तो अमेरिका फर्स्ट, टू मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे अशा स्वरूपाच्या स्लोगननी कमालीचा प्रभावित झालेला आहे.